तुम्ही दररोज शेअर बाजारच्या बातम्या बघता। कोणता शेअर वाढला, कोणता शेअर पडला, निफ्टी 50, सेन्सेक्स, बँक निफ्टीमध्ये वाढ झाली, घट झाली, गुंतवणूकदारांनी एवढे कमावले, गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले, या बातम्या कानावर पडतात। त्यात फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करणारे हे दर मिनिटाला वेगवेगळे चार्ट पॅटर्न बघून ट्रेड घेत असतात। मात्र त्यात चूक झाल्यास पैसे गमावण्याचा धोका असतो। ट्रेडिंगमध्ये 100 पैकी 93 लोकांना नुकसानच होतं। त्यात फक्त 7% लोक पैसे कमावतात, असा सेबीचा रिपोर्ट आहे। किरकोळ गुंतवणूकदारालाही शेअर बाजारात फायदा होण्यासाठी अल्गो ट्रेडिंगचा पर्याय देण्याचा विचार शेअर बाजार नियामक संस्था सेबीचा आहे। हे अल्गो ट्रेडिंग आहे तरी काय, किरकोळ गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो का, हेच समजून घेऊया आजच्या विषय सोपाच्या माध्यमातून। अल्गो ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? अल्गो ट्रेडिंगमध्ये कॉम्प्युटरच्या मदतीने ऑटोमॅटेड ट्रेडिंग केलं जातं। यासाठी आधी कॉम्प्युटर्सला प्रोग्राम केलं जातं। कॉम्प्युटर्सला व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण आणि निर्देश दिले जातात। कॉम्प्युटर्स या निर्देशाचं पालन करून अवघ्या काही सेकंदात असंख्य व्यवहार पूर्ण करतात। याद्वारे नुकसान कमी होण्याची देखील शक्यता निर्माण होते। सेबीनं किरकोळ गुंतवणूकदारांना अल्गो ट्रेडिंग आधारित ट्रेडिंगमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्याची योजना आखली आहे। सध्या फक्त मोठ्या गुंतवणूकदारांना कॉम्प्युटर्स आणि अल्गोरिदम आधारित ट्रेडिंगमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे, ज्याला सामान्यतः अल्गो ट्रेडिंग म्हणतात। बाजार तज्ज्ञांच्या मते अल्गो ट्रेडिंगमुळे संस्थात्मक आणि गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांना समान संधी मिळू शकणार आहे। या प्रस्तावावर सेबीनं गुंतवणूकदारांची मतं मागवली आहे। अल्गो ट्रेडिंगचा फायदा नक्की काय होतो पाहूया। अल्गो ट्रेडिंग हा एक स्मार्ट रोबोट आहे, जो शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी काम करतो आणि गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। हा प्रत्यक्षात एक संगणकीय प्रोग्राम आहे। या प्रोग्राममध्ये काही विशेष नियम आहेत, जसे की शेअरची किंमत कमी असेल तेव्हा ते विकत घ्या किंवा शेअरची किंमत जास्त झाल्यास ते विकून टाका, असा प्रोग्राम सेट करू शकता। त्यामुळे अशा प्रकारे अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे। हा प्रोग्राम खूप जलद कार्य करतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा चांगले निर्णय घेऊ शकतो। तुम्ही व्यस्त असाल तर तुम्ही एक कॉम्प्युटर प्रोग्राम तयार करू शकता, जो प्रत्यक्षाने शेअरच्या किमतीचं निरीक्षण करेल। तुमच्या अटी पूर्ण करताच प्रोग्राम आपोआप ऑर्डर देईल। शेअरची किंमत आणि आलेख याचं सतत निरीक्षण करण्याची गरज नाही, तसेच मॅन्युअली ऑर्डर देण्याची देखील गरज नाही। अल्गो ट्रेडिंगद्वारे ऑर्डर जलदपणे दिल्या जातील आणि बाजारात तरलता देखील वाढेल। जर सेबीचा हा प्रस्ताव लागू झाला तर ज्या गुंतवणूकदारांना पूर्ण सुरक्षिततेसह अल्गो वापरून ट्रेड करणाऱ्यांचा फायदा होईल। यावर सेबीचं म्हणणं आहे की अल्गो ट्रेडिंगच्या बदलत्या स्वरूपादरम्यान छोट्या गुंतवणूकदारांमध्ये त्याची मागणी वाढत आहे। लहान गुंतवणूकदार योग्य मार्गाने अल्गो ट्रेडिंगमध्ये सहभागी होऊ शकतात। मोठ्या गुंतवणूकदारांना याचा फायदा होतो का पाहूयात। याबाबत एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे संचालक अजय गर्ग यांनी सेबीच्या अभ्यासाची माहिती दिली आहे। त्यात डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवरील अलीकडील सेबी अभ्यासात असं दिसून आले की 2024 मध्ये परदेशी फंडांच्या नफ्यांपैकी सुमारे 97% आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या नफ्यांपैकी 96% अल्गो ट्रेडिंगमधून उत्पन्न मिळालं आहे। किरकोळ गुंतवणूकदारांना फायदा होणार का पाहूया। गेल्या काही वर्षात भारतात किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे। देशात 16 कोटी डीमॅट खाती आहेत। शहराबरोबरच ग्रामीण भागातील तरुण देखील शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत, फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत आहेत। मात्र बाजाराबाबत अभ्यास नसल्यानं अनेकांचे पैसे बाजारात बुडत आहेत। अनेकदा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरून माहिती घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते, त्यामुळे देखील नुकसान होतं। सेबीनं किरकोळ गुंतवणूकदारांनाही अल्गो ट्रेडिंगचा पर्याय दिल्यास तेही शेअर बाजारात कमाई करू शकतात, असं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर मंडळी, अल्गो ट्रेडिंगबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।